नमस्कार. मकर राशीच्या सर्व लोकांना तुम्हा सर्वांचं मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मकर राशी जूनचा पहिला आठवडा येतो आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मकर राशीसोबत असे कोणते 4 चमत्कार गोष्टी घडणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना फक्त एकच सांगेन, एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून असे नवनवीन माहिती आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद माझ्यासाठी खूपच मौल्यवान आहे. तर मकर राशीच्या मंडळीनं तुम्हाला सांगते की जे घडणार आहे ना ते आता योगायोग नसणार आहे. काही काळ असा असतो ना की जेव्हा आयुष्य शांत दिसतं, परंतु आता कुठेतरी वादळ तयार होते. मकर राशीच्या आयुष्यात आता असा काळ संपत चाललेला आहे. अनेक वर्ष तुम्ही फक्त कर्तव्य निभावत राहिलात, स्वतःच्या भावना तुम्ही मात्र बाजूला ठेवल्या आणि मनात एकच प्रश्न ठेवला, हे सगळं कधी संपणार. तर मकर राशीच्या मंडळीनं जानेवारीचा पहिला आठवडा या प्रश्नाचं उत्तर घेऊन येत आहे. हा आठवडा तुम्हाला सांगते बदलांचा नाही तर तो हिशोबांचा असणार आहे. आणि ज्या कर्मासाठी तुम्ही शिक्षा भोगत होतात ना, ज्याची कारणंही तुम्हाला माहीत नव्हती, त्या कर्माचा पहिला अध्याय आता संपणार आहे तुम्हाला सांगते. आणि नव्या अध्यायाला आता सुरुवात होणार आहे. जिथे नियती फक्त पाहणारी नसणार तर तिथे आता थेट हस्तक्षेप करणार आहे. मकर राशी तुम्हाला सांगते या काळात घडणाऱ्या घटना हळूहळू नाही तर थेट तुमच्या मनावर परिणाम करतील. आणि हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटच्या भागात मी तुम्हाला स्वतःबद्दल एक सत्य सांगणार आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघूया जूनच्या पहिल्याच आठवड्यात कोणते असे 4 चमत्कार घडणार आहेत. त्यातला पहिला चमत्कार म्हणजे मकर राशी कर्माचं गुप्त गणित उघड होणार. मकर राशीचा आत्मा शांत आहे तुम्हाला सांगते. त्या शांततेमागे असंख्य तुम्ही लढाया लढलेल्या आहेत, लढाया तुम्ही लपवलेल्या आहेत. कारण तुम्ही कित्येक वेळा अन्याय सहन केला, तुमच्यावर आरोप झाले, परंतु तुम्ही काय केलं, मौन बाळगलं. लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत पुढे चालत राहिलात. हे सगळं ब्रह्मांड पाहत होता आणि आता त्याची नोंद उघड होणार आहे. जूनचा पहिला आठवड्यात तुम्हाला सांगते शनी कर्माचा हिशोब उघडायला सुरुवात करतोय. याचा अर्थ असा नाही की लगेचच त्याची शिक्षा होईल, परंतु एवढंच सांगते की सत्य इतक्या स्पष्टपणे समोर येईल की खोटं उभं राहूच तुमच्यासमोर उभं राहूच शकणार नाही. ज्यांनी तुमचं काम स्वतःच्या नावावर केलं त्याचं श्रेय त्यांनी स्वतःच्या नावावर घेतलं. ज्यांनी तुमच्याशी गोड बोलून तुमच्या पाठीतच खंजीर खुपसला, ज्यांनी तुमच्यावर अविश्वास दाखवला, आता तुम्हाला सांगते तेच लोक स्वतः आता अडचणीत सापडतील. आणि मकर राशी तुम्हाला सांगते तुम्हाला सूड घेण्याची गरज नाही, कारण कर्मच सूड घेत असतो तुम्हाला सांगतो आणि हे संतुलन निर्माण करत असतो. या काळात मकर राशीच्या लोकांना अचानक अशी जाणीव होईल की मी चुकीचा नव्हतोच. आणि तुम्हाला सांगते ही जाणीव फार महत्त्वाची आणि फार मोठी आहे, कारण ती तुमचा आत्मविश्वास परत आणणार आहे. आणि हा आत्मविश्वास परत आला ना की आयुष्य वेगाने बदलायला सुरुवात लागतं. आणि हा चमत्कार तुम्हाला बाहेरून शांत दिसेल, परंतु आतमध्ये जे मानसिक समाधान आहे ना, ते मानसिक समाधान तुम्हाला प्रचंड बदलावून टाकेल. दुसरा महत्त्वाचा चमत्कार म्हणजे अचानक मिळणार नियतीचा संकेत, जे की तुमच्या आयुष्याची दिशा बदलावून टाकेल. आणि तुम्हाला सांगते हा चमत्कार सर्वात धोकादायक आहे, कारण तो हळूच येतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात मकर राशीच्या आयुष्यात आता असा क्षण येईल जिथे वेळ जसं जणू थांबते. तो क्षण असू शकतो एखाद्या अनपेक्षित कॉलद्वारे, अचानक आलेला एखादा मेसेज, एखादी जुनी फाईल पुन्हा हातात घेणं, किंवा कुणाचं साधं वाक्य तुमच्या मनाला भिडेल. त्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की हे मी आधीही कुठेतरी अनुभवलं आहे. आणि हा केतूचा संकेत असतो. केतू कधीच थेट उत्तर देत नाही, तो आठवण देतो. आणि ही आठवण तुम्हाला सांगते तुम्ही ज्या वाटेवर चालत आहात ना ती खरंच तुमचीच आहे का. हा संकेत तुम्ही स्वीकारलात तर तुमच्यासमोर नवीन दार उघडेल. अडकलेले कामं अचानक सुटतील, नको असलेली जबाबदारी गळून पडेल आणि नवीन ध्येयच तुम्हाला स्पष्ट होईल. परंतु तुम्हाला फक्त इथे एक इशारा देते की हा संकेत फक्त एकदाच येतो, त्याला दुर्लक्षित करू नका. त्याला समजून घ्या की काय आहे आणि या संधीचं सोनं करा. या काळात मकर राशीच्या लोकांनी मन शांत ठेवणं खूप गरजेचं असणार आहे, कारण नियती ओरडत नाही, ती फक्त कुजबुजते. आणि जो ऐकतो ना तो पुढच्या अध्यायात प्रवेश करतो, पुढच्या त्या संधीचं सोनं करतो. तिसरा चमत्कार तुम्हाला सांगते मंडळींनो, आर्थिक अडथळा तुटण्याची सुरुवात. तर मकर राशीचा संघर्ष नेहमी पैशासाठीच नसतो, तो अडथळ्यांसाठी सुद्धा असतो.
कमाई असूनही पैसा टिकत नाही, मेहनत असूनही समाधान मिळत नाही. यामागे तुम्हाला सांगते की तुमचं नशीबच, केवळ नशीबच नसतं, ते कर्माचं सुद्धा थांबलेलं चक्र असतं. आता येणाऱ्या या जूनच्या पहिल्या आठवड्यात शनीचा प्रभाव असा बदलतो आहे की हे थांबलेलं चक्र आहे ना तुमचं हळूहळू फिरायला लागेल. अचानक मोठी लॉटरी मिळाल्यासारखं नाही, परंतु पायाखालची तुमची जमीन नक्कीच मजबूत होईल. अडकलेला व्यवहार तुमचा हालचाल करू लागेल. जिथे सतत नुकसान होत होतं ना, तिथे आता तुम्हाला ते नुकसान भरपाई मिळेल. नुकसान थांबेल. खर्च आपोआप नियंत्रित येऊ लागतील. पैशांबाबतची भीती तुमची कमी होईल आणि हा चमत्कार शांत असतो. तुम्हाला सांगते, मकर राशी इथे फक्त तुम्हाला एक मोठा धडा मिळतो की पैसा धावून येत नाही, पण जेव्हा आपलं कर्म साफ असतं ना, तेव्हा तो थांबायला लागतो. आणि हा टप्पा तुमची आर्थिक उंचीची पायभरणी करणारा असणार आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यावरचं ओझं उतरायला लागेल आणि हा चमत्कार खूप खोल असेल, जो बाहेरूनच नाही तर तुम्हाला आतून देखील मानसिक शांतता देईल. मकर राशीने नेहमी जबाबदारी उचलली, आपल्या कुटुंबाची, कामाची, लोकांच्या अपेक्षांची. स्वतःसाठी वेळ ठेवणं तुम्ही विसरलात. जूनच्या पहिल्या आठवड्यात एक विचित्र पण सुंदर गोष्ट घडेल. ती म्हणजे तुम्ही सकाळी उठाल आणि तुम्हाला जाणवेल, तुम्हाला तुमचं मन थोडं हलकं वाटेल. कारण नसताना तुम्हाला शांतता वाटेल. नकारात्मक विचार तुमच्या डोक्यातले कमी होतील. भूतकाळ तुम्ही विसरलेला असाल आणि रागावरती तुमचं कंट्रोल असेल आणि तुम्हाला ही शनीची परीक्षा संपल्याचं तुम्हाला सांगेल हे लक्षण असेल. या टप्प्यावर मकर राशीचा आत्मा म्हणेल की आता तू पुरेसा झालेस. तुम्हाला सांगते की तुमच्या मनाला इतकं मानसिक समाधान मिळेल, तुम्हाला निर्णय क्षमता तुमची वाढेल. कोणाला नाही म्हणण्याचं धाडस तुमच्यामध्ये पुन्हा येईल. तुम्ही स्वतःला ओळखायला लागाल, स्वतःची किंमत ओळखाल आणि हा चमत्कार तुम्हाला शांत करतोय. त्यावेळेस तुम्ही आणि तुम्हाला सांगते, जेव्हा मन मजबूत होतं ना, तेव्हा आयुष्य देखील आपल्यासमोर झुकायला लागतं. तर तुम्हाला सांगते मंडळींनो, कर्माचा पहिला अध्याय म्हणजे नेमकं काय? तर कर्माचा पहिला अध्याय म्हणजे तुमची परीक्षा संपते. आता ती प्रतिफळाची सुरुवात देते, त्याचे चांगले फळ मिळण्याची सुरुवात होते आणि हा अध्याय तुम्हाला सांगतो, आता तू स्वतःसाठी जगायला शिक, स्वतःसाठी जगायला तयार आहेस आणि स्वतःसाठी जगायला लाग. जूनचा पहिला आठवडा मकर राशीसाठी नवी जन्मासारखा असेल. आता कर्माचं चक्र तुमच्या बाजूने फिरणार आहे. मकर राशीसाठी जूनचा पहिला आठवडा फक्त कालखंड नाही, तर ते एक सीमारेषा असेल. या रेषेच्या एक बाजूला संघर्ष, मौन, सहनशीलता असेल आणि दुसऱ्या बाजूला आता तुम्हाला स्पष्टता, शांतता आणि दिशा दिसतील. हे 4 चमत्कार म्हणजे आकाशातून पडलेलं वरदान नाहीत, तर हे तुमच्या संयमाचं उत्तर आहे. आता तुम्हाला कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही. आता तुम्ही योग्य आहात, कारण ही वेळ स्वतः ते सिद्ध करणार आहे. त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांना खुश ठेवणार ह्या गोष्टींमध्ये पडूच नका. तुम्ही फक्त स्वतःला समजून घेणारे आता होणार आणि हे खरं कर्माचं चांगलं, खरं फलित असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हा शेवट नाही, तर आता ही सुरुवात आहे तुमच्या चांगल्या कर्मांची. तर त्यामुळे मकर राशीचा आता खरा प्रवास सुरू होतो आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि हे सगळे चमत्कार आता नक्कीच घडणार आहे. तर मकर राशी निश्चिंत व्हा आणि मेहनत आपली चालू ठेवा. तर आजचा व्हिडिओ मकर राशी तुम्हाला कसा वाटला? लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि हो, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. धन्यवाद.